नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, राज्यातील अंगणवाड्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्यातील बघा 1,10,000हून अधिक अंगणवाड्यामध्ये यंदापासून NEP लागू होणार आहे। तर ते कशा पद्धतीने लागू होणार याचा फायदा अंगणवाडी सेविकांना तसेच लहान मुलांना कशा पद्धतीने होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, राज्यातील सुमारे 1,10,631 अंगणवाड्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि त्याची कार्यवाही सुद्धा सुरू झालेली आहे। त्यानुसारच बघा, राज्यातील अंगणवाड्यामध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील जी बालके आहेत यांना साधारणपणे बघा 3 लाख बालकांसाठी 3 स्तरामध्ये अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे। त्यासाठी अंगणवाडी सेविकांना अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे। भरपूर अंगणवाडी सेविकांचे याच्या संदर्भात प्रशिक्षण सुद्धा सुरू झालेलं आहे आणि राज्यात यंदापासून शालेय स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्या अंतर्गत बघा, केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने विकसित केलेल्या आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रम यावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच की NCERTने विकसित केलेला अभ्यासक्रम यंदापासून अंगणवाड्यामधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी राबवण्यात शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार आधारशिला बालवाटिका 1, आधारशिला बालवाटिका 2, आधारशिला बालवाटिका 3 या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। बघा, 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाडीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते बघा। तर त्यापैकी 3 ते 4 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आधारशिला बालवाटिका 1, 4 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांसाठी आधारशिला बालवाटिका 2 आणि 5 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी आधारशिला बालवाटिका 3 याप्रमाणे अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। तसेच याप्रमाणे अंगणवाडींसाठी विकसित केलेले शैक्षणिक साहित्यसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांशी संलग्न निवडक अंगणवाड्यामध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। बघा, ज्या काही खाजगी स्वराज्य संस्था आहेत या संस्थांकडून साहित्य उपलब्ध करून अंगणवाड्यांसाठी ते साहित्य पुरवले जाणार आहे आणि या साहित्याची उपयोगिता आणि परिणामकतेचे मूल्यमापन केल्यानंतर SCERTचे संचालक यांच्या स्तरावरील पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे। NEP नुसार बघा, इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांना पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षण या संदर्भात 6 महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि 12वीपेक्षा कमी शैक्षणिक पात्रता असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी 1 वर्षाचा पदविका प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। हे प्रशिक्षण SCERT मार्फत देण्यात येणार आहे। बघा, मला भरपूर अंगणवाडी ताईंच्या कमेंट आले होते की फक्त 12वी झालेल्या अंगणवाडी सेविकांच्याच अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडण्यात येणार का? मग 10वीवाल्या अंगणवाडी सेविकांचं काय होणार? तर बघा, ज्या अंगणवाडी सेविकांची 10वी उत्तीर्ण आहे त्यांना अगोदरच सांगितलेलं आहे की त्यांनी आपली 12वी उत्तीर्ण करून घ्या। भरपूर अंगणवाडी सेविकांनी यावर्षी 12वीची परीक्षा देऊन त्या उत्तीर्णसुद्धा झालेल्या आहेत, परंतु ज्या अंगणवाडी सेविकांनी अजून 12वी उत्तीर्ण केलेली नाही तर त्या सेविकांसाठी बघा 1 वर्षाचा पदविका प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तसेच बघा, ज्या अंगणवाडी सेविकांची 12वी झालेली आहे त्या सेविकांना 6 महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे देण्यात येणार आहे। अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांना हे प्रशिक्षण भेटणार आहे। तसेच बघा, जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या आणि अतिरिक्त वर्ग खोल्यांमध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरित करण्याबाबत महिला व बालविकास विभाग आणि शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याबाबत सूचित केलेले आहे। त्यानुसार अंगणवाडी केंद्राचे स्थानांतर करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि भरपूर अशा अंगणवाड्या ज्या जिल्हा परिषदेकडे ट्रान्सफर झालेल्या आहेत, म्हणजेच की जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्यांमध्ये त्या भरवण्यात येणार आहेत।
तसेच बघा या वर्षीपासून सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांचे जिओ टॅगिंग सुरू केलेले आहेत आणि शाळेबरोबर आता अंगणवाड्यांचं सुद्धा जिओ टॅगिंग होणार आहे। महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेने विकसित केलेल्या मोबाईल ॲपद्वारे राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या सूचनांप्रमाणे महिला व बाल विकास विभागातील सर्व अंगणवाड्यांचे जिओ टॅगिंग ही करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने या अध्यादेशाद्वारे स्पष्ट केलेले आहे। आतापर्यंत नियंत्रणात नसलेले पूर्व प्राथमिक शिक्षण आता राज्य सरकारच्या नियंत्रणात येणार आहे। त्यामुळे काय शिकवावे, कुणी शिकवावे आणि कसे शिकवावे याच्या दिशा स्पष्ट होणार आहेत। विविध कौशल्य विकसित होऊनच औपचारिक शिक्षणाचा प्रारंभ होणार आहे, असं महेंद्र गणपुले माजी उपाध्यक्ष बघा राज्य मुख्याध्यापक महामंडळ यांनी स्पष्ट केलेले आहे। आतापर्यंत अंगणवाडीमध्ये काय शिकवले गेले याचा महत्त्व नाही, असं नाही आहे की अंगणवाडी सेविकांनी याच्या अगोदर सुद्धा भरपूर अशा मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आता ज्या अंगणवाडी सेविकेंचं प्रशिक्षण झालेलं आहे त्याच अंगणवाडी सेविकांना लहान मुलांना म्हणजेच की अंगणवाडीतील मुलांना शिकवण्याचा अधिकार असणार आहे आणि त्यानुसार सुद्धा त्यांनी अंगणवाडी सेविकांनी मुलांना काय शिकवावे, कसे शिकवावे आणि कुणी शिकवावे याच्या दिशासुद्धा स्पष्ट होणार आहेत आणि त्यांना विविध कौशल्य विकसित केल्यानंतरच त्यांना हे औपचारिक शिक्षण देण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि राज्य मुख्याध्यापक महामंडळाकडून ही माहिती आपल्या समोर आलेली आहे। बघा अशाच पद्धतीने अंगणवाड्या या जिल्हा परिषदेला जोडल्या जाणार आहेत, परंतु अंगणवाडी सेविकांना हे प्रमाणपत्र खूप गरजेचं आहे। जरी या पद्धतीने जर अंगणवाडी सेविकांचे जर ज्या 12 अंगणवाडी सेविका आहेत त्यांना 6 महिन्याचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र भेटलं तरच त्या अंगणवाडीतील मुलांना शिकवू शकणार आहे आणि ज्या अंगणवाडी सेविका 10वी उत्तीर्ण आहेत त्या अंगणवाडी सेविकांनी जर त्यांचे एका वर्षाचं पदविका प्रशिक्षण जर झालं, जर त्यांना प्रमाणपत्र भेटलं तरच त्यांना शिकवण्याचा अधिकार राहणार आहे। आणि NEP-नुसार बघा NEP-नुसार इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे। अजून ज्या 10वी उत्तीर्ण अंगणवाडी सेविका आहेत यांचं प्रशिक्षण सुरू झालेलं नाही, फक्त 12वी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे। आणि हा महत्त्वपूर्ण बदल सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ताई यांनी समजून घ्यायचा आहे। वाढत्या शिक्षणानुसार बघा अंगणवाडी सेविकांनी स्वतःचंही शिक्षण वाढवायचं आहे। म्हणजे सर्व अंगणवाडी भगिनी या खूप हुशार आहेत। यावर्षी तर भरपूर अंगणवाडी सेविकांनी, काही अंगणवाडी सेविकांनी 10वी उत्तीर्ण केलेले आहे, काही अंगणवाडी सेविकांनी 12वी उत्तीर्ण केलेले आहे। तर त्यांनी इथंच शिक्षणाचा पाया थांबू नये। बघा आपल्या अंगणवाड्या जिल्हा परिषदेला जोडणार आहेत, वारंवार त्यांच्या नियमामध्ये अटींमध्ये बदल होणार आहे। जिल्हा परिषदेला अंगणवाड्या जोडल्यानंतर कोणत्याही अंगणवाडी ताईचं नुकसान होऊ नये यासाठी अंगणवाडी सेविकांनी आपलं शिक्षण पुढे चालूच ठेवायचं आहे। 12वी झाली म्हणून थांबायचं नाही, तर त्यांनी त्याचं आपलं ग्रॅज्युएशन, आपली डिग्री पूर्ण करायची आहे, तरच त्यांना पुढे भविष्यात त्यांचा फायदा होणार आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। बघा या व्हिडिओमध्ये मी अंगणवाडी संदर्भात सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्स आणि माहिती ही सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील आणि तुम्हाला करताही येतील। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा। अजूनही तुमच्या काही अडचणी समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा, मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। धन्यवाद।